ह्याला मनवायला मला खूप जास्त वेळ लागला. मला फर्स्ट PR भेटला. येस. सो लेट्स गो. इंट्रो भाई. हॅलो गाइस. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आम्हाला कंटेंट क्रिएशन सुरू करून 1 मंथ कंप्लीट होत आहे. म्हणून त्यासाठी आम्ही हा ब्लॉग बनवत आहोत की आम्हाला एका महिन्यात आम्ही काय काय चॅलेंजेस फेस केले, काय काय नवीन गोष्टी एक्सपिरियन्स केल्या किंवा काय काय नवीन गोष्टी घेतल्या आणि काय काय अचीवमेंट्स होते किंवा काय होतं का आम्हाला फर्स्ट PR भेटला. सो स्टे ट्यून गाइस, यू विल नो की आम्ही काय काय बोलणार आहे. तर तुला सांगायचंय तुझे एक माझा एक्सपिरियन्स कसा होता? हाऊ वाज इट? हा, आम्ही कंटेंट क्रिएशन का सुरू केलेलं होतं. 3 इयर्स आधीपासूनच माझी खूप इच्छा होती की आम्ही कंटेंट क्रिएशन सुरू केलं पाहिजे, पण ह्याला मनवायला मला खूप जास्त वेळ लागला. सो आमची एक फ्रेंड होती, तिचा एक पेज होता. त्या पेजसाठी आम्ही 1-2 रील्स बनवल्या होत्या आणि हे सगळं केलं होतं. सो तेव्हापासून आणि प्लस आमचा जो पर्सनल अकाउंट आहे त्यावर आम्ही रील्स बनवत राहायचो आणि करत राहायचो. त्यामुळे आम्हाला मजा तर त्या गोष्टींमध्ये येत होती आणि असं वाटत होतं की थोडं पोटेन्शियल आहे. पण गाईज मी सांगतो तुम्हाला, ही ज्या पेज बद्दल बोलतीये ना गाईज, तो पेज होता फूड ब्लॉगिंग. त्याच्यावर आम्ही जे बनवलं त्याच्या जेवणाच्या गोष्टी, आमचा तर चेहराही दिसला नव्हता त्याच्यावर आम्ही कधी दहीवडे बनवत आहोत, कधी हांडीतलं चिकन बनवत आहोत. खूप टेस्टी बनलेलं. ते दॅट इज नथिंग रिलेव्हंट गाईज याच्याशी जे आम्ही आता करतो. त्याच्यात एडिटिंग आणि हे सगळं तरी होतच ना. एडिटिंग तुम्ही तो पेज बघायची, एडिटिंग बघा, तुम्हाला कळेल की काय ही किती खूप रॉकेट सायन्स करतो ती म्हणते. बट आता जे आम्ही करतोय गाईज, आय थिंक म्हणजे मेन गोष्ट अशी आहे की स्वतःचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढला. जसं कॅमेरा ऑन करून आम्ही काही गोष्टी बोलू शकतो, काही थॉट शेअर करू शकतो. पहिले कॅमेरा ऑन केल्यावर काय बोलायचं आहे, हे इकडे पाहते, मी तिकडे, म्हणजे आधी ठरवायचं खूप जास्त की हे बोलायचं, हे पॉइंटचं, ते पॉइंटचं. कॅमेरा जसं ऑन झाला काय बोलायचं, काही पॉइंट नाही, काय नाही. अशा टाईपचं होत होतं. पण हळूहळू आम्ही शिकतोय अजून आणि असंच तुम्ही सपोर्ट करत राहिला तर होपफुली अजून आम्ही ग्रो करू. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आधी पण असं होतं की आम्ही खूप वेगवेगळे प्लॅन्स बनवायचो. मी माझा पॉईंट सांगतो गाईज, मी कंटेंट क्रिएशन साठी का हो म्हटलं, मी सांगतो मला. एव्हरी वीकेंड प्रेम नंतर, पण पहिले सांगतो मी इम्पॉर्टंट रिझन. एव्हरी वीकेंडला हिचं असं असायचं, आपण कुठे बाहेर जायचं, काय खायला जायचं, कोणत्या रेस्टॉरंटला जायचं, आपल्याला करायला काही नाही, हे सगळं होतं हिचं. आता कंटेंट क्रिएशन जेव्हा आम्ही सुरू केलं आहे तेव्हापासून हिच्या डोक्यात फक्त हेच चाललं, उद्या काय शूट करायचं, कुठे रील बनवायची, काय बनवायची, कोणता अँगल घ्यायचा, काय पोस्ट द्यायचा, बस हे. म्हणजे वाचायचं होता तुला म्हणून तू हो बोलला ना फक्त. माझे पैसे सेव्ह व्हाव, या माझा बाहेर जाण्यात वेळ नाही जाऊ, मस्त घरी बसून नुसतं कंटेंट रेकॉर्ड करा, जे म्हणते ते आम्ही करतो हे रेकॉर्ड. तर ते माझं मेन रिझन आहे कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं. सो म्हणजे अजून पण आम्ही खूप गोष्टी एक्सप्लोर करतोय की आम्हाला फक्त रील्स बनवायचे आहेत की ब्लॉग्स करायचे आहेत, कुठल्या लँग्वेज मध्ये बोलायचंय. कारण हिची मराठी खूप चांगली आहे. तुम्हाला एवढे ब्लॉग्स तुम्ही बघितले असणार, जेवढे आम्ही शॉर्ट्स वगैरे टाकले, त्या तिची मराठी तुम्ही ऑब्झर्व करा, ही चांगली मराठी बोलते. आणि जे हिंदी इज व्हेरी हिंदी, लाईक काहीच्या काही बोलते ही. म्हणजे आई पण जेव्हा मी एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच्यात मी हिंदीमध्ये बोलत होती, तर आई असं की तू हिंदीमध्ये का बोलते, तू मराठीमध्ये का बोलत नाहीये म्हणून. मग आणि कारण हा आहे विदर्भचा, सो विदर्भ साइड मध्ये थोडी हिंदी मराठी तुले मले आणि डेव्हलप विदर्भ. सो त्यामुळे आमचं कन्फ्युजन होतं. बट आय थिंक आम्ही डिसाईड केलेलं आहे की मी मराठीमध्ये बोलणार आहे आणि ही विल स्टिक टू गाईज हिंदी येते मला मराठी, बट आय स्टील स्टिक टू हिंदी, इंग्लिश कंबाईन. एक्झॅक्टली. आणि गाईज नेक्स्ट थिंग, आता ह्या एकाच महिन्यात आम्ही एवढ्या साऱ्या गोष्टी हळूहळू घेतल्या आहे फॉर दिस कॉन्टेंट क्रिएशन. आय डोंट नो की नाही, पण आधी ते तर सांगू की आपण म्हणजे काय काय अचीव केलं, किंवा अचीव इन द सेन्स असं काही खूप मेजर अचीवमेंट अशा टाईप. म्हणूनच मला सांगायचं नव्हतं
देयर इज नो मेजर अचीवमेंट येट. नाही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मेजर आहेत. म्हणजे जसं आम्ही रील शूट केल्या आणि काही काही रील्स हे केल्या, तर आमचे 2 रील्स आहेत जे 500+ व्ह्यूज मध्ये गेलेले आहेत. 500K प्लस व्ह्यूज मध्ये गेलेले आहेत. 500 म्हटल्यावर हे काय एवढं गॅन पेलं त्या म्हणून बाई 500 व्ह्यूज 500K प्लस व्ह्यूज मध्ये गेलेले आहेत. आणि म्हणजे दॅट वॉज ऑल्सो की आम्ही जास्त विचार केला नव्हता त्या रील्स बनवायच्या आधी. ते जे ऍक्च्युअल लाईफ मध्ये होत होतं की असंच कॅमेरा रेकॉर्डिंग ऑन केलं आणि विचार केला की चल सुरू करूया आणि असं करूया. तशा टाईपचं खूप ऑर्गॅनिक वे मध्ये. सो जसं हे ऑर्गॅनिक वे मध्ये चालू आहे गाईज आता. हो आय गेस आता आपण मला वाटतं लवकरच, आता तुम्हाला दिसत असेल की आम्हाला खूप गरमी होतीये, सो लवकरच आम्ही सांगतो आता नेक्स्ट की 1 मंथ कम्प्लीट होता आम्ही कंटेंट क्रिएशन साठी काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि अशा काही मेजर गोष्टी नाही गाईज, बट जस्ट बेसिक थिंग्स ज्या युजली लागतात कंटेंट क्रिएशनला. आता आमच्याकडे एक ट्रायपॉड होता ऑलरेडी ज्याच्यावर आता हा फोन स्टँड करतोय. जसं की आधी जे आम्ही शूट करत होतो ना त्याच्यासाठी, आणि आमच्या दोघांचेच फक्त फोटो काढायला. आणि आम्ही जेव्हा आपण ट्रिप्सवर वगैरे जायचो तेव्हा फोटोज वगैरे काढायला सारखं थर्ड पर्सनला कसं सांगायचं, आणि मग ते कायम चांगले फोटो काढतातच असं नसतं. ही खूप बोलायला लागते गाईज. कॅमेरा दिसल्यावर हिला असं वाटते की आता मी किती पुढे बोलू ना, किती पुढे नाही. म्हणून मी नेक्स्ट पटापट, कारण की मला गरमी होत आहे गाईज. सो देन फर्स्ट प्रोडक्ट इज आम्ही हा ट्रायपॉड घेतलाय. मी तुम्हाला त्याच्यावर फोन लावलेला आहे. सेकंड थिंग आम्ही परचेस केली आहे एक मोठा ट्रायपॉड. हिच्या उंचीपेक्षाही मोठा आहे तो ट्रायपॉड. मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा आमचा फर्स्ट रील 100K प्लस गेलेला तेव्हा थोडंसं मोटिवेशन भेटलेलं. ट्रायपॉड हा म्हणजे असा उघडतोय असा तलवार सारखा. आणि तुम्ही याला बघितलं असेल, साहिलच्या हातात एक त्रिशूल बनवून उभं असताना. सो दिस इज द ट्रायपॉड दॅट वी हॅव गॉट. म्हणजे असं काही खूप ब्रँडेड नाहीये, पण स्मॉल इन्व्हेस्टमेंट, बट जस्ट टू मेक द सेटअप लुक फॅन्सी. आणि मग त्याच्यात शूट करताना आम्हाला पण अशी इच्छा होती की यार आता एवढं चांगलं सेटअप आहे, आपण शूट करूया, आपण हे करूया. जस्ट टू मोटिवेट करायला आम्हाला. म्हणून आम्ही जास्त नाही, आय थिंक 700-800 रुपीज मध्ये आम्हाला भेटून गेला तो ट्रायपॉड. येस. आणि द नेक्स्ट बिग परचेस दॅट वी डिड, आता दिस इज समथिंग उघडलेलं पण नाहीये फक्त. आता हा माईक आम्ही घेतला आहे, ठीक आहे, डिजिटेकचा. पण याला अजून उघडलेलंही नाहीये. याला येऊन 2 दिवस. वाय? द रिझन इज ही म्हणते की आपण याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ करूया. आता हा प्रोडक्ट आहे नाहीये, याच्यात साबण आली आहे, वीट आली, आम्हाला काहीच माहिती नाही. ठीक आहे, तर तुमच्यासोबत आम्ही ओपन करतो. दिस इज समथिंग वी गॉट फॉर आय थिंक 3000 रुपीज. एक माईक आहे. आय थिंक तुम्हाला थोडा नेक्स्ट ब्लॉग मध्ये क्लिअर आवाज येईल जास्त. आजच्या ब्लॉग मध्ये आला असता, बट अगेन नाही. पण मेन रिझन माईक, पहिले आम्ही विचार केलेला की 1000 किंवा 5000 सबस्क्रायबर्स किंवा फॉलोअर्स झाल्यावरच आपण माईक घेऊ, कारण थोडी मोठी इन्व्हेस्टमेंट होऊन जाते. पण रील्स बनवता इतकी गरमी व्हायची, कारण आम्हाला फॅन बंद ठेवावा लागायचा, कारण नाही तर मग फोनमध्ये नीट आवाज आला नसता. सो एवढी गरमी होत होती, त्यामुळे माईक फॅन बंद करायची गरज नाही. सो आता हळूहळू गाईज विल पोस्ट, पोस्टिंग नाही, विल जस्ट हा माईकची ओपनिंगचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये मिळेल की याच्यात काय आहे, कसा माईक आहे, कसा कनेक्ट होतो, काय होतो. आय विल गिव्ह यू ब्रीफ अबाउट. सो इट्स नॉट अ पेड प्रमोशन गाईज. अगर हे कोण आहे डिजिटेक वाले अगर बघत असतील ना, प्लीज गाईज नेक्स्ट टाइम थोडंसं कॉन्टॅक्ट करा आम्हाला कोणत्या प्रोडक्टसाठी. बट ते तर ठीक आहे. अजून तुला काही सांगायचं आहे? अजून तर आय डोंट नो, मे बी आपण असा एक ट्रेंड बनवू शकतो की आम्ही एव्हरी मंथ कम्प्लीट झाल्यावर आपण एक नेक्स्ट व्लॉग किंवा सिरीज सुरू करू शकतो. मे बी की आम्ही लास्ट 1 मंथ मध्ये काय अचीव केलं, मग आधी कुठे होतो आणि आता कुठे आलो. सो फॉर नाव फर्स्ट मंथच्या एंड मध्ये वी आर ऑन 500 फॉलोअर्स इन्स्टावर आणि 112 फॉलोअर्स ऑन युट्यूब, 112 सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामवर आय थिंक ऑलमोस्ट 1.3-1.4 प्लस मिलियन्स ऑफ युनिक व्ह्यूज आहे. आणि खूप साऱ्या जास्त आहे त्याच्यावर. सो प्लीज डू विजिट अवर इंस्टाग्राम हँडल. आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. प्लीज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. येस, माईक सोबत.